2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर विजयी मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधूंनी केलं भाषण तर मेळाव्यातून दोन्ही बंधूंकडून युतीचे संकेत। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला। कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत। आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ, उद्धव ठाकरेंचा भाजपासह एकनाथ शिंदेंना इशारा। विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा, पण हाणामारीचे व्हिडिओ काढू नका, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। दोघांना एकत्र आणायला अनेकांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला। तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर। तुमची सत्ता विधान भवनात असेल, आमची सत्ता रस्त्यावर आहे, राज ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा। महाराष्ट्रात मराठीवरून तडजोड होणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। तर आता जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होईल, राज ठाकरेंचं मोठं विधान। मालकासमोर जय गुजरात बोलणारा तुमच्यासाठी काय उभा राहणार, उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला। वर्ष पण झालेलं नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने, महाराष्ट्राच्या मराठी जनतेने आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेलं आहे फक्त 9 महिन्या अगोदर। आणि 9 महिन्या अगोदर एकाला 20 आमदार दिलेले, दुसऱ्याला 0 आमदार दिलेले। तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावर अंदाज लावा ना। 9 महिन्या अगोदर विधानसभा होत असेल, तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळं होणार हे सांगा मग आम्हाला। महाराष्ट्र सुरांचा आहे, वीरांचा आहे, दगडांचा आहे, पण यांच्यासारख्या धोंड्यांचा नाही। हो, आणि मग आमच्यासारखे धोंड्यांना जनतेने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत। शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे, ज्या राजसाहेबांना हे काय काय त्यांचे हाल करायचे, कितींदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल। त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागलं, नाक। म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली, मग कॉम्रेड यांच्या बरोबर समाजवादींबरोबर हात मिळवणे करायला लागली, नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते, संपवायला प्रयत्न करत होते, त्याच्यावर आता युती करायला लागली। आता फक्त PF-I आणि सीमित राहिलंय किंवा मुस्लिम लीगच राहिलंय, त्याच्यावर पण करून टाका ना। राहिलं काय तुमच्या अजून तुमच्या अस्तित्वात एवढंच आहे। हो ठीक आहे, आम्ही बघा घोडा मैदान लांब नाही। हिंदू समाज हा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय। ज्या पद्धतीने तुम्हाला नाकाखाली बसलेल्या जितुद्दीनला तू तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिलं मराठी शिकव हे बोलायची तुमची हिंमत नाही, जसं मी काल बोललो, फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे
भाषेचा मुद्दा तुम्ही मोठं करतात. म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानसभेत, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती, असं राज ठाकरे म्हणतात. ठीक आहे, आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावू. बाळासाहेबांचं स्वप्न होतं मराठी माणूस एकत्र यावा, दोन्ही ठाकरेंनी घोषणा केली. हो, बाळासाहेबांची सगळी स्वप्न, हिंदुत्व, 370, राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजीच करताय, जे ह्यांना कधीच जमणार नाही. आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना, अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा, याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल. कारण की आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातृश्री मधून बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलंस तू, माझं घर परत एकत्र आणलं, अशी मिठी मारून सांगितलं असतं. मुंबई स्वतंत्र करता येते का याची पूर्वचाचणी म्हणून हिंदू सक्ती केली जाते, कसं राज? असं आहे, आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती. असे काही मुंबई वेगळं, आता काही दिवसा अगोदर तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचं भाषण बघा. त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव, मराठी माणूस, हे सगळे टेप रेकॉर्डर सुरू होणार. तसंच ते टेप रेकॉर्डर आज लागायला सुरू झालेलं आहे. आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे. हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळाव्याच्या निमित्ताने घेतला गेला ना, निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली रोड आणि बहरामपाड्याने इकडे शीरकुर्मा वाटले गेले असेल, फटाके फोडले गेले असतील की देखो हम लोग ने हिंदू को तोड़ के दिखाया. 20 वर्षांनी मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो. जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते महाराष्ट्र करू शकला नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून टाकलं. मी तर आता तेच तर तुला सांगितलं. पुन्हा एकदा स्वागत. या सगळ्या विजयी मेळाव्यानंतर बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधण्यात आला. बाळा नांदगावकर यांनी युती संदर्भात सूचक वक्तव्य केलेलं आहे. आमची युती नक्की पुढे जाईल असं चंद्रकांत खैरे म्हणाले, तर राज्यात पुन्हा शिवशाही परत येईल असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. तुमच्या मनात आहे तेच होईल, थोडी वाट पहा, असंही विधान त्यांनी केलं. बाळा नांदगावकर यांनी युती संदर्भात सूचक विधान केलेलं आहे. नांदगावकर साहेब, ज्या पद्धतीनं नियोजन आयोजन होतं त्यात पूर्ण यश आलं. हा निश्चितपणे तो एक प्रयत्न होता. तो प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. हे चित्र आहे, जे चित्र स्टेजवर पाहायला मिळालेलं आहे, ते चित्र आता इथं पाहायला मिळतंय. या पाटील साहेब माझे गृहनिर्माण मंत्री होते बाबा, त्याच्यामुळे कडवट शिवसैनिक आहेत आमचे, आम्ही जुने तशीच लोक आहोत. आम्ही दोघे भेटल्यानंतर हेच म्हणायचं की दोघं एकत्र आले पाहिजे, ते एकत्र आले. साहेब, जे चित्र पाहायला मिळतं स्टेजवरती ते आता बाहेर पाहायला मिळते आम्हाला, पण कशा रीतीनं हे पुढे जाईल? नाही, पुढे जाणारच आहे 100%. आता 100% घेऊन जाणारे बसले दोन ठिकाणी. आम्ही सगळे एकत्र आहोत जोरातपणे त्या ठिकाणी. पूर्ण परत एकदा शिवशाही आणली होती ना शिवसेना प्रमुखांच्या वेळेस, ती परत आता आणू. साहेब, ज्या पद्धतीनं दोघंही म्हणलेले आहेत की पुढे देखील आम्ही एकत्र राहू, निवडणुकी संदर्भातले तर बघा, थोडी वाट बघा, अजी थोडी वाट बघा. ते बाळानगावकर आणि उभाटाचे अनेक नेते मंडळी होते, त्यांनी सांगितलं की ही एकजूट अशीच पुढे राहील, थोडी वाट बघा, नक्कीच जे प्रसारमाध्यमांना पाहिजे तीच बातमी मिळेल. पुढे सुमेश गोविलकर, अजित मांढर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नांदगावकर यांच्याशी संवाद साधता मग चंद्रकांत खैरे सुद्धा आले आणि दोघांनी एकत्रित प्रतिक्रिया दिली, ती आपण पाहिली. ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये दोन्ही भावांनी एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत. सगळ्या शिवसैनिकांकरता हा एक भावनिक क्षण होता. मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी जल्लोष केला, आनंद व्यक्त केला. दोघेही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला फायदाच होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मराठीच्या मुद्द्यावर हे दोघे भाऊ एकत्र येणार आणि ती काळाची गरज आहे. यांच्या चुकीच्या धोरणामुळे मराठी भाऊ त्या अनुषंगाने तरी एकत्र आले आणि ते कायमचे एकत्रितच राहणार, हे आम्हा तळागाळातल्या सर्व मराठी माणसांची अपेक्षा आहे आणि ते होणार. तसं भविष्यात काही झालं तरी हे आता दोस्ती तुटणार नाही दोन्ही भावांची. आणि ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला वाचवणारा दुसरा कोणीच नाही, तर आम्ही सर्व मराठी माणूस सुद्धा ठाकरेंच्या मागेच उभं राहणार. मराठी माणूस हा एकत्र आलाच पाहिजे.
दुसरी गोष्ट दोघे भाऊ एकत्र आलेत हे मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी एक मोठा पाठिंबा आहे. मराठी माणूस हा एक साधा सरळ माणूस आहे. साधा सरळ मी यासाठी सांगतोय की महाराष्ट्रात आल्याच्या नंतर महाराष्ट्र पोचतोय आणि खाल्ल्याच्या नंतर इथे सगळं राहणार आहे. मी कोण आहे, माझं नाव महेश चौरस आहे, मी उत्तर भारतीय आहे. उत्तर भारतीय म्हणून माझं असं म्हणणं आहे की मराठी लोकांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राने सगळ्यांना पोचलंय. फायदा होईल नाही. महानगरपालिकेमध्ये आपला शिवसेना मनसेचा झेंडा फडकेल आणि मुख्यमंत्री पण राजसाहेब आणि उद्धव साहेब उपमुख्यमंत्री होतील. जातपेठ सोडून आपल्याला मराठीसाठी एकत्र यायचं आणि महाराष्ट्र जिंकायचं आहे. आलेच पाहिजेत आणि एकत्र येणारच दोन्ही भाऊ. काय फायदा होईल म्हणजे आपल्या मराठी भाषेसाठी फायदा होईल, मराठी माणसासाठी होईल. मी 4थी इयत्तेमध्ये असताना राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र बघितलेलं शिवसेनेमध्ये. तेव्हापासून राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा फॅन आहे मी. नंतर मनसे स्थापना झाली, आम्ही मनसेसोबत गेलो. पण मनामध्ये कायम होतं की ठाकरे बंधू आणि महाराष्ट्र हा सगळ्या जातीपाती सोडून एकत्र आला पाहिजे, तरच आपलं भलं होणार आहे. आणि एकच ब्रँड ठाकरे ब्रँड.